कदाचित असं दिसायला लागलंय की आपले जे विरोधक आहेत त्यांनीच मुद्दाम ही बातमी दिली असेल की रामराजांची बॅच जाते तिकडे तुतारीकडं, तर आपल्याला इथं कमळावर उभं राहता येईल असं तर नसेल. कारण या मंडळींना हे असलं करायची हे अत्यंत घाणेरडी सवय. मी या चॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तटकरे साहेब त्यांचे 2 फोन येऊन गेले. हे तटकरे साहेब, मी काही गोष्टी आल्यावर बोलणार आहे आणि त्यातली एक गोष्ट बाकी मला मान्य करायला लागेल. या अजितदादांची जेव्हा यात्रा निघाली, त्या यात्रेचं नाव मी विसरलो, आनंद मंगल कार्यालयात आपण वेगळी बैठक घेतली आणि दादांना आपण काही गोष्टी सांगितल्या होत्या. बापूच्या ईडीची केस झाली, तिला माजी सभापती सौ रेश्मा भोसले बसल्यात, त्यांच्यावर वेडेवाकडीची काही उत्तरं प्रश्न ही दिली गेली, ते बोलले. उत्तर कोरेगावची काही मंडळी त्यांनी त्यावेळेस तेच सांगितलं. या सगळ्याची उत्तरं जोपर्यंत इथं मिळत नाही आहेत आणि ही उत्तरं जर मिळायची असेल तर आपण गाऱ्हाणं मागणार हे देवेंद्र फडणवीसांच्याकडे जायचं मला काही कारण नाही. मी देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व माझ्या आणि त्यांचे अत्यंत उत्तम संबंध आहेत. राज्य पातळीवर एकही माणूस गेल्या 25 वर्षात माझा शत्रू नाही. एक आमदार सोडला तर तोही आपल्या जिल्ह्यातला. शत्रू म्हणजे राजकीय शत्रू, वैयक्तिक शत्रुत्व मी करत नाही, वैयक्तिक शत्रुत्व मी मानत नाही. राजकारण हे राजकारणापुरतं असावं असा मानणारा घराचा मी एक आत्ताच्या पिढीचा माणूस. काय आम्हाला पुरावा पाहिजे होता आणि मी कुठं जातो याला काही किंमत राहिली असं मला स्वतःला वाटत नाही. तुतारी असेल, तुतारीच का तुम्ही म्हणता मला माहित नाही तुमची मतं काय आहेत. अहो, पहिल्यांदा आपण अजितदादाकडे जेव्हा जायचा विषय घेतला तेव्हा मी तुम्हाला बळजबरीने गप्प बसवलं होतं की तुतारी बितारी काही नाही, शरद पवार वगैरे काही नाही, हा निर्णय मी घेणार आहे. तुम्हाला आठवत असेल तेव्हा आम्हाला पुरावा कुठला पाहिजे. आम्हाला प्रशासनातनं न्याय बुद्धीने वागणूकच मिळत नसेल आणि कार्यकर्ता तर घरीच बसणार असेल, कार्यकर्त्याचे कुठले नाजूक अडचणीचे प्रश्न आहेत याचा फायदा घेऊन आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न जर होणार असेल आणि त्यात भारतीय जनता पार्टीसारख्या अतुच्च पार्टीने आपल्या राज्याचा अध्यक्ष तिथं पाठवून त्यांनाच पत्ते द्यावं आणि हे अपमान आम्ही सहन करावेत आणि त्यांचा सत्कार राज्यावर जर होणार असेल आणि त्यांच्या सत्काराला तुमच्या पूर्व भागातले एक शहाणं नेतृत्वही हार घालायला गेलं होतं, एवढं लक्षात घ्या. तो विषय आज बोलायचं आपल्याला काही कारण नाही. तर आम्ही उत्तर काय द्यायची आणि घरी बसलेल्या कार्यकर्त्यांचा रिकामा नेता म्हणून अजितदादाच्या पार्टीत गेलं काय आणि अजून कम्युनिस्ट झालं काय आणि राष्ट्रपत गेलो काय, त्याच्या मागे कार्यकर्तेच राहिले नाहीत. अशा माणसाला, अशा नेतृत्वाला अजितदादा जरी काय करू शकणार आहेत एवढं बाकी मी तुम्हाला मान्य करेन. दादा किती आक्रमक आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहीत. माझी त्यांची तशी भेट झालेली नाही जिल्हा बँकेच्या इथं. माझं त्यांचं या विषयावर बोलण्याचा तो कार्यक्रम नव्हता. आता बोलायला नको तरी मी बोलतो की अमित शहा साहेबांनी कबूल केलं होतं की मी त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला, जिल्हा बँकेच्या 75च्या कार्यक्रमाला मी येतो. हा फोन झाला होता, होकार घेतला होता. दिल्लीत जाऊन खासदार नितीन पाटील जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते. कुठनं मानमधनं दैवडीतनं फोन गेले. हे असं जर होणार असेल आणि त्याला राज्य पातळीची नेतृत्व आणि देश पातळीची नेतृत्व ही जर त्याला जर साथ देणार असतील तर आम्ही करायचं काय, हा खरा प्रश्न मी अजितदादांना जाऊन विचारणार.